बैठकीमध्ये आज काय नक्की झालं? आज महाराष्ट्र कोर कमिटीची तुमची काँग्रेसची बैठक होती. नाही, ही बैठक विविध विषयावर होती. त्यामध्ये एसआयआर पासून तर संघटनात्मक बांधणी, परिस्थिती सध्याची आणि त्याबरोबर हे सगळं पॉलिटिकल पुढचा एजेंडा काय असेल आपला राज्याचा, नीटवर चर्चा झाली, पेपरफुटीवर चर्चा झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत, खताचा दर गगनाला मिळाले त्यामुळे शेतकरी चिंतित आहे आणि या राज्यातील एकूण विविध विषय आणि सरकारच्या भूमिका सध्याची त्यातून उद्भूत झालेले स्मार्ट मीटरसारखे विषय आहे. यातून लोकांची मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाची लूट चालली आहे. अशा याच्यावर चर्चा होत असताना विभागीय बैठका आणि विभागीय नेत्यांना कार्यक्रम देणे, त्याच्यातून तो कार्यक्रम कसा पुढे राबवता येईल. 2027 हे वर्ष या नालायक सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम ज्या जनतेला भोगावा लागत आहे, त्यामुळे हे वर्ष आम्ही आंदोलनाचं वर्ष, जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचं वर्ष म्हणून 2027 साजरा करायचं, म्हणजे 2027मध्ये उतरायचं मैदानात. ही चर्चा त्यामध्ये प्रामुख्याने. कोणत्या राज्यव्यापी आंदोलन पक्षाने ठरवलंय का आता या बैठकीमध्ये? नाही, या बैठकीमध्ये सध्या शेतकरी आणि स्मार्ट मीटरच्या संदर्भात विभागीय स्तरावर आंदोलन करायचं त्याची चर्चा झाली. ते आता आम्ही सांगणार नाही ते आंदोलन कशा स्वरूपाचं देखिए, आज कोर कमेटी के बैठक में यही चर्चा हुई कि यहाँ पे जो स्टेट के सामने आम जनता की जो परिस्थिति है, उसकी परेशानियाँ है, उसको लेकर हमने यहाँ चर्चा की. एसआईआर को लेकर चर्चा की. संगठन मजबूत करने के लिए, जो पक्ष मजबूत करने के लिए संगठनात्मक ढांचा को कैसे इस पे मजबूत करना है, उस विषय को लेकर चर्चा हुई. स्टेट के अंदर में जो अभी नीट को लेकर जो युवाओं में आक्रोश है, किसानों में बड़ा गुस्सा है, किसानों के खाद के भाव बढ़ा दिया, किसानों को दाम नहीं मिल रहा है, बहुत परेशानी में किसान गुजर रहा है, आपके स्मार्ट मीटर से पब्लिक को लूट रही सरकार. और ऐसे सब विषय को लेकर 2027 में जनता को राहत दिलाने के लिए और ये गलत जो नीतियाँ सरकार अपनाकर महाराष्ट्र की किसान हो, स्टूडेंट हो, कामगार हो, सबके साथ में जो खिलवाड़ हो रही, इसको लेकर 27 में बड़े आंदोलन की तैयारी करके जनता के साथ खड़े रहने का निर्णय आज की बैठक में हुआ.